एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। बातमी रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधून आहे। अलिबाग जवळच्या कोर्ले समुद्रकिनारी मध्यरात्री आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता झाल्याची माहिती आहे। ही संशयास्पद बोट रडारवर बाहेर गेल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तिचा शोध घेतला जातोय। ती बोट पाकिस्तानी असल्याचाही संशय आहे। तर तटरक्षक दल आणि पोलिसांच्या माध्यमातून आता या बोटीचा शोध सुरू करण्यात आलाय। मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही संशयास्पद बोट या ठिकाणी आढळली होती। त्यानंतर पोलिसांनी या बोटीला झाकून ठेवल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। मात्र आता ही बोट गायब झाली असून तिचा शोध सुरू करण्यात आलाय। ही बोट आली कुठून होती आणि त्या बोटीमध्ये नेमकं काय होतं याचाही तपास सुरू आहे। आणि त्यांनी ड्रोन उडवले, पण ड्रोन का हवेचा दाब एवढा असल्यामुळं तो ड्रोन का त्या जागेवर पोहोचू शकला नाही। आणि सकाळी पहाटेपर्यंत 4 वाजेपर्यंत पोलीस इकडे बंदोबस्त लावून होते, पण 4 वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायची पण बंद झाली। मग जर ती पोलिसांचं म्हणणं असं होतं का ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबर सुद्धा त्याला लोकेट झाला होता। तर ती जी बोट होती ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती काय आतापर्यंत आम्हाला कळलं नाही। किती पोलीस बंदोबस्त आणि किती अधिकारी होते काय? जवळजवळ एक 15 गाड्या पोलिसांच्या होत्या। मेन अधिकारी होते, स्वतः पोलीस अधीक्षक